इथे एका काल मुलाचा मृत्यू झालाय चिंबून तुम्ही बघू शकता. ऑब्व्हियसली नवले ब्रिज जी वेळ जी आलेली असते ना तिला तुम्ही कधीच चाडवू शकत नाही. आता मी त्या स्पॉट वरती होतो ज्या स्पॉट वरती तो सिमेंटचा कंटेनर तो पलटी झाला नवले ब्रिजच्या खाली. त्या पोराची काही एक चुकी नव्हती. तो टँकर स्पीड मध्ये आला का काय माहिती, त्याचा ब्रेक फेल झाला, त्याला टर्न बसला नाही जेणेकरून ती गाडी पलटी झाली. काही असू शकतं. पण नक्की काय खेळ आहे, काय खेळ आहे या नवले ब्रिजचा, खरंच कधी न कळेल असा खेळ आहे. आता ही मिस्ट्री एकदम वेगळ्या लेवलची आहे. जी जागा खराब असते आणि ती जागा खरंच खराब असते. जर का ठरवलं ना त्या जागेनं की तुम्हाला खाऊन टाकायचंय तर मग ती तुम्हाला खाऊन टाकणार. मी तर असं म्हणू शकत नाही की चारी साईडला बघून तुम्ही गाडी चालवा. आता पाठी मागून येऊन तो कधी पलटी झाला त्याचं त्यालाच कळालं नाही, बरोबर ना. सो एवढं सावध नाही कोण राहू शकत. आपण काही सुपरमॅन स्पायडरमॅन नाही आहोत. सो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त ह्या रोडला येणं टाळा, बस तेवढंच आपलं म्हणजे जर का आपली वेळ आली असेल तर तेवढीच कमी होऊन जाईल ना भावांनो. सो माझा एवढाच फक्त सीन आहे. शक्यतो कॉलेज स्कूलची जी मुलं फिरतात ना तर त्यांनी बेसिकली नवले ब्रिज कडे जास्त भटकू नका. ठीक आहे, असे काही अपघात होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही विनाकारणाचे पिसू शकतात. तर ह्या गोष्टी समजा आणि जाता जाता फॉलो बिलो ठोकून जावा ना मित्रांनो.